फ्रेंड्स, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण डिस्कस करणार आहोत सिंपल परमनंट टिश्यूज जे आहेत त्यांचे क्लास बघणार आहोत. प्रीवियस सेशनमध्ये आपण 3 डिफरंट टाइपचे क्लासेस बघितले आहे. त्यामध्ये पॅरेन्कायमा, क्लोरेन्कायमा अँड देन देयर इज द एरेन्कायमा हे बघितलं. आता जो नेक्स्ट क्लास आपण बघणार आहोत दॅट इज द कोलेन्कायमा. आता हे जे काही क्लास आपण बघतोय ते डिपेंडिंग ऑन द सेल फंक्शन, सेल कुठल्या टाईपचे फंक्शन करते त्यावरती डिपेंडिंग आपण त्यांना क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे, बघूयात कोलेन्कायमाचं काय फंक्शन आहे. सो द सेल्स ऑफ दिस टिश्यूज आर लिव्हिंग elongated and irregularly thickened to the corners with the cellulose. आता बघा, प्लांटची जी काही सेल वॉल आहे ना ती बनलेली असते सेल्युलोज पासून. मग आता हा जो सेल्युलोज आहे तो इरेग्युलरली युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही, इरेग्युलर डिस्ट्रीब्युशन आहे. कशा पद्धतीचा म्हणजे जर मी अशा पद्धतीने सांगितलं की ही एक पॅरेन्कायमा सेल्स आहे, ही एक पॅरेन्कायमा सेल्स आहे, लेट्स कन्सिडर. मग ते ह्यांचे जे काही कॉर्नर्स आहेत ना, इथे तो जो काही सेल्युलोज आहे तो इथे जास्त असेल आणि इथे युनिफॉर्म, पुन्हा कॉर्नर आला, पुन्हा इथे अशा पद्धतीने पुन्हा युनिफॉर्म, त्यानंतर पुन्हा कॉर्नर जिथे आला तिथे ते काय होत आहेत, थिक होत आहेत. कोण होत आहेत? सेल्युलोज. ठीक आहे, सो त्या सेल्सला आपण काय म्हणतो? कोलेन्कायमा सेल्स. सो सेल्युलोज इज व्हॉट? दॅट इज द टाइप ऑफ कार्बोहायड्रेट वी कॅन से. नाव सी हिअर, इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसते बघा. जर आपण ह्या म्हटलं की ह्या ज्या सेल्स आहेत त्या कोलेन्कायमा आहे, वाय दिस इज सो? तुम्ही इथे बघितलं तर इथे रेड कलरने जे दिसतंय ते तुम्हाला वॉल थिकनिंग दिसते. वॉल थिकनिंग आहे म्हणजे काय आहे? बिकॉज सेल्युलोज जो आहे तो अनइव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहे, इव्हनली डिस्ट्रीब्युटेड नाही. ठीक आहे. नाव द टिश्यूज इज लोकेटेड इन द लीफ स्टॉक बिलो द इपिडर्मिस. कुठे प्रेझेंट आहे? लीफ स्टॉकमध्ये. आणि इपिडर्मिस म्हणजे आउटरमोस्ट जी लेअर आहे त्याच्या खालच्या साईडला ज्या काही सेल्स प्रेझेंट असणार आहे किंवा टिश्यूज प्रेझेंट असणार आहे त्यांना आपण म्हणतो कोलेन्कायमा. लीफ स्टॉक दॅट मीन्स द पार्ट दॅट कनेक्ट्स द लीफ टू द स्टेम. सो इथे जे असणार आहे ना इथे, सो असा पार्ट जो लीफ आणि स्टेमला एकमेकांसोबत कनेक्ट करतोय त्यांना आपण म्हणतो लीफ स्टॉक. आणि तिथे पण इपिडर्मिस लेअर जी आहे त्याच्या खाली ज्या सेल्स प्रेझेंट असणार आहे कोलेन्कायमा असणार आहे. आणि ज्या काही कोलेन्कायमा सेल्स आहेत त्यांचा सेल्युलोज जो आहे तो अनइव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणजे तो कॉर्नर्सला जो आहे तो थिक झालेला आहे. सो सच टाइप ऑफ द सेल्स वी कॉल्ड इट एज दॅट इज द कोलेन्कायमा. ठीक आहे. सो इथे दिसतंय तुम्हाला दिस इज द लीफ स्टॉक. इट गिव्स द फ्लेक्सिबिलिटी अँड अलाउज द इझी बेंडिंग ऑफ द व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट लाईक अ लीफ, स्टेम अँड विंग्स. आता जर तुम्ही बघितलं तर प्लांटच्या लीफला तुम्ही जशा पद्धतीने हलवाल ते तशा पद्धतीने हलतंय, म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे इलॅस्टिसिटी आहे. सो ह्या ज्या काही कोलेन्कायमा सेल्स आहेत ह्या एक फ्लेक्झिबिलिटी देत आहेत, त्यामुळे लीफ जे आहे ते इझिली बेंड होऊ शकतात किंवा व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट इज गेटिंग बेंडिंग इझिली लाईक अ लीफ, स्टेम अँड ट्विंग्स. हे इझिली काय होऊ शकतात? बेंड होऊ शकतात. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स द मेकॅनिकल सपोर्ट टू द यंग प्लांट्स. मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं पण काम करतात कोण? दीज आर द कोलेन्कायमा सेल्स. सो त्यामुळे काय होणार आहे? इझिली मुवमेंट. द नेक्स्ट क्लास ऑफ द सिंपल परमनंट टिश्यूज इज व्हॉट? यांचा जो नेक्स्ट क्लास असेल तो असेल स्केलेरेन्कायमा. स्केलेरेन्कायमा काय आहे? स्केलेरेन्कायमाचं फंक्शन काय आहे? द सेल्स ऑफ दिस टिश्यूज आर डेड. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं? सगळ्या ज्या सेल्स होत्या किंवा जेवढे काही क्लास बघितले होते आतापर्यंतचे, म्हणजे 4 क्लास जे बघितले होते तर सगळ्यांमध्ये सेल्स ज्या होत्या त्या लिव्हिंग होत्या. पण आता ते जे तुम्ही बघताय स्केलेरेन्कायमा हे स्पेशालिटी आहे. हे स्केलेरेन्कायमा जे आहेत त्यांचे जे टिश्यूज आहेत ते डेड आहे अँड दे आर इलॉंगेटेड अँड नॅरो. इलॉंगेटेड आहे आणि नॅरो आहे. इलॉंगेटेड म्हणजे लंबे आणि नॅरो असे कुठेतरी जाऊन नॅरो होत जाणार आहे. ठीक आहे. सो द सेल वॉल आर थिकन्ड ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ लिग्निन. ह्यांच्या ज्या काही सेल वॉल आहे तुम्ही इथे बघत आहात बघा, ह्या ज्या काही सेल वॉल आहे त्या थिक झालेल्या आहेत. सेल वॉल इज व्हॉट? दॅट इज द थिक. बिकॉज व्हॉट? बिकॉज ऑफ द लिग्निन जो आहे ना तो जास्तीत जास्त डिपॉझिट झालेला आहे. लिग्निन इज व्हॉट? दॅट इज द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस विच इज बाइंडिंग टू द सेल्स. ठीक. सो इथे तुम्हाला दिसते दॅट इज द लिग्निफाईड थिक वॉल. ही जी काही वॉल आहे ना जी रेड कलरची तुम्हाला दिसते ती कशी झाली? ती थिक वॉल झालेली आहे. आणि ऑलरेडी ह्या सेल्स ज्या आहेत त्या डेड झालेल्या आहे. लिग्निन डिपॉझिट होत आहे. जसं जसं लिग्निन जास्त डिपॉझिट होईल तसं तसं त्यांची सेल वॉल जी आहे ती थिक होत जाणार आहे. कशाची? स्केलेरेन्कायमाची. सो इट ॲक्ट्स एज द सिमेंट अँड हार्डन्स द वॉल. यामुळे सेल वॉल जी आहे ती हार्ड होणार आहे. द सेल्स द वॉल्स आर सो थिक
दॅट देअर इज द नो इंटरनल स्पेस इनसाइड द सेल. इथे ज्या काही 2-3 सेल्स या वेगवेगळे सेल्स दिसत आहेत ह्यांच्यामध्ये इंटरकॅलरी स्पेस नाही आहे. सो 2 सेल्सच्या मध्ये इथे स्पेस राहिलेला नाही बिकॉज त्यांच्या वॉल्स ज्या आहेत त्या पूर्ण थिक झालेल्या आहेत आणि त्या सेल्स एकमेकांसोबत खूप जास्त कॉम्पॅक्ट झालेल्या आहेत. सो इंटरनल स्पेस यांच्याकडे काय नाही आहे, प्रेझेंट नाही आहे. इंटरनल स्पेस पण प्रेझेंट नाही. सो दिस टिश्यू इज लोकेटेड इन द स्टेम अराउंड द वॅस्क्युलर बंडल्स. कुठे प्रेझेंट आहे? वॅस्क्युलर बंडल्सच्या बाजूला. ठीक आहे, बट कुठे? स्टेममध्ये प्रेझेंट आहे. इन द वेन्स ऑफ द लीव्समध्ये प्रेझेंट आहे. अँड इन द हार्ड कव्हरिंग ऑफ द सीड अँड नट्स. म्हणजे स्टेममध्ये हा प्रेझेंट आहे स्केलरिंग कायमा, लीफमध्ये प्रेझेंट आहे, सीड्समध्ये प्रेझेंट आहे आणि नट्समध्ये प्रेझेंट आहे. मग आता स्टेममध्ये जर बघितलं तर वॅस्क्युलर बंडल्समध्ये तुम्हाला म्हटलं होतं की स्टेम जो आहे, अशा पद्धतीने तुम्हाला एक ड्रॉइंग दाखवलं होतं मी की हा स्टेम आहे. हा स्टेममधून आता हा रूट आहे. आपण पाणी कुठे टाकतोय? रूटला टाकतो. आता रूटपासून वॉटर तर प्रत्येक प्लांटच्या प्रत्येक पार्टला गेलं पाहिजे. त्यासाठी कंडक्टिंग सिस्टीम असते ज्याला आपण काय म्हणतो? दॅट इज द वॅस्क्युलर बंडल्स. हे वॅस्क्युलर बंडल्स जे आहेत ना ते वॉटर प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. मग ऑब्वियसली हा वॉटर सप्लाय कुठून होणार आहे? स्टेममधून. मग ह्या ज्या काही स्केलरेन कायमा आहे त्या स्टेममध्ये वॅस्क्युलर बंडलच्या बाजूला प्रेझेंट आहे, लीफमध्ये प्रेझेंट आहे, सीडमध्ये, नट्समध्ये, इथे सगळीकडे प्रेझेंट आहे. वॅस्क्युलर बंडल म्हणजे जायलेम आणि फ्लोएम आपण तिथे कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, ओके. सो सी हिअर, इथे तुम्हाला दिसतंय हे जे काही आहे ना हे वॅस्क्युलर बंडल्स आहेत. हा पार्ट आहे वॅस्क्युलर बंडल आणि त्याच्या साईडने जे काही असणार इथे बघा हे जे असणार आहेत दॅट इज द स्केलरेन कायमा. किंवा इथे पण तुम्ही बघू शकता दीज आर द स्केलरेन कायमा. आणि हे वॅस्क्युलर बंडल्स आहे. वॅस्क्युलर बंडल्समध्ये एक असेल जायलेमचा, दुसरा असेल फ्लोएमचा. सो हे 2 वॅस्क्युलर बंडल आणि इथे त्याच्या साईडला जे असणार आहे ते स्केलरेन कायमा म्हणजे डेड सेल्स प्रेझेंट असणार आहे ज्या लॉंग, इलॉंगेटेड आणि नॅरो आहे. ड्यू टू द स्पेसिफिक स्ट्रक्चर द टिश्यू मेक्स द प्लांट हार्ड अँड स्टिफ. स्पेसिफिक स्ट्रक्चरमुळे आणि ऑब्वियसली त्या डेड आहेत. जिथे कुठे डेड वर्ड येईल याचा अर्थ त्यांची फ्लेक्झिबिलिटी कमी आहे, म्हणजे त्या हार्ड झालेल्या आहेत, स्टिफ झालेल्या आहेत आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करू शकता. इट प्रोव्हाइड द स्ट्रेंथ टू द पार्ट्स ऑफ द प्लांट. फॉर एक्झाम्पल हस्क ऑफ द कोकोनट. हे जे आहेत स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. इथे तुम्हाला दिसते हस्क ऑफ कोकोनट. ठीक आहे ना, बघा हा कोकोनटचा जो काही हस्क आहे म्हणजे वरचा जो हार्डन पार्ट आहे दॅट इज वॉट इट इज द डेड सेल्स. स्केलरेन कायमा डेड सेल्स आहेत त्यामुळे ते एवढे स्ट्रॉंग किंवा एवढे टफ झालेले आहेत. ठीक आहे, ओके. स्केलरेन कायमा, हॅव यू हर्ड अबाउट द लिनन. लिनन तुम्ही बघितलंय, लिननचा कपडा आजकाल मार्केटमध्ये खूप चाललेला आहे. लिननची साडी, लिननचा कपडा. लिनन इज वॉट? लिनन इज नथिंग बट दीज आर द स्केलरेन कायमा. स्केलरेन कायमा सेल्स आहेत. हाऊ की आपण बघितलं स्केलरेन कायमा सेल्स जे आहे ते इलॉंगेटेड आहे, नॅरो आहे, त्यापासूनच मग फायबर तयार करतात. आणि हा जो काही फायबर आहे, ज्या फायबरपासून जो काही कपडा तयार होणार आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द लिनन. दॅट मीन्स लिनन इज नथिंग बट दॅट इज द स्केलरेन कायमा टिश्यूज. ठीक. सो लिनन अ फाईन क्लॉथ मेड फ्रॉम द स्केलरेन कायमा फायबर्स ऑफ द फ्लॅक्स प्लांट. स्केलरेन कायमाचे जे काही फायबर्स आहेत, फ्लॅक्स प्लांट, फ्लॅक्स म्हणजे तुम्हाला जवस माहिती असेल, फ्लॅक्स प्लांट, त्यांचे जे स्केलरेन कायमा फायबर्स आहेत त्यापासून लिनन बनवला जातो. हा कपडा बनवला जातो लिननचा. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ते प्लांट्स असतात बघा, फ्लॅक्स प्लांट. आणि मग हे जे स्केलरेन कायमाचे फायबर्स आणि मग हे सगळे फायबर्स घेऊन एक थ्रेड टाईपमध्ये मग त्यापासून एक कपडा बनवला जातो ज्याला आपण लिनन म्हणतो. ठीक आहे, सो इन दिस वे वी हॅव डिस्कस्ड अबाउट the scalerin kaima detail. In my next session we are going to discuss about the remaining last class of the simple permanent tissue. म्हणजेच आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत इपिडर्मल लेअर जी आहे त्याबद्दल. सो होप सो तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.